धुळ्यात गोमातेसाठी संवेदनशील उपक्रम, द्वारकाधीश प्रतिष्ठानकडून 101 गोहौदांचं वाटप. तापमान 40 अंश पार, गोमातेसाठी पाण्याची सोय, 101 हौदांचं वितरण. धुळे शहरात वाढत्या उष्णतेमुळे तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरे तसेच गोमातेसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या समस्येची दखल घेत द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे एक स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहरातील परम गोभक्त बापूजी शेलार तसेच नगरसेवक अमोल मासोळे यांच्या पुढाकारातून गो हौद संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये तसेच नागरिकांना गोमातेसाठी पाणी साठवता यावं यासाठी गो हौद पाण्याची टाकी हौद वाटप करण्यात आले. या उपक्रमात एकूण 101 गोहौदांचं वितरण करण्यात आलं असून नगरसेवक अमोल मासोळे यांच्या हस्ते नागरिकांना हे हौद देण्यात आले. उष्णतेच्या तीव्रतेमुळे गोमातेला पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. द्वारकाधीश प्रतिष्ठानकडून दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत असून यंदाही शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या सहभागामुळे गोसेवेचा हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूप घेत असल्याचं दिसून येत आहे. या उपक्रमामुळे शहरात सामाजिक जाणीव वाढीस लागून गोमातेसाठी संवेदनशीलता निर्माण होत असल्याचंही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, जय. आपण पाहत आहोत की आज आपल्या धुळे शहरामध्ये उन्हाचा पारा जवळजवळ 42 अंशाच्या वरती गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये आपली गोमाता, ज्या गोमातेमध्ये आपण 33 कोटी देवांचा वास आहे असं आपण मानतो, अशा गोमातेला उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून खूप वणवण होते. आपण ते पाहतो की गोमातेला अक्षरशः गटार असेल किंवा घाण सेफ्टी टँकच्या बाहेरील जे पाणी आउटलेटचं पाणी असतं अशा ठिकाणी आपण आपल्या गोमातेला पाणी पिताना पाहतो. तर अशा प्रसंगी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान व श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवर्य परम गोभक्त रवींद्र बापूजी शेलार यांच्या संकल्पनेतून धुळे शहर व जिल्ह्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून जो आम्ही उपक्रम राबवत आहोत की आपण ज्या गोमातेला आपल्या आई समान मानतो अशा गोमातेला या रवंत्या उन्हामध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून आम्ही चौक तिथे गो आहोत ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील आपण उन्हाळा सुरू झालेला आहे. आपण बघतो रस्त्यांनी जे वाट सुरू नागरिक असतात, मानव असतात, त्यांना माणसांना देखील पाण्यापासून कशा पद्धतीने त्रास होतो. तर जी आपली गोमाता आहे ती बोलू नाही शकत, पण तिची वेदना आपण नक्कीच समजू शकतो व त्या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आम्ही या ठिकाणी एक जो छोटासा प्रयत्न करत आहोत आणि यावर्षी देखील उन्हाळा सुरू झालेला आहे. आम्ही जवळजवळ 101 गो आहोत वाटपचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज रोजी तो गो आहोत वाटपचा शुभारंभ आम्ही आमचे जनसंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब जोशी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. जय श्रीकृष्ण, जय गोमाता. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.